श्रोतेहो नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या मिडफोर मराठीवरती खूप खूप स्वागत आहे. श्रोतेहो, सद्गुरूंना शरण गेल्यावरती काहीही शक्य आहे. महाराज कोणतीही इच्छा सहज पूर्ण करतात. याची प्रचिती घडवणारा आज एक गिरनार यात्रेचा दिव्य आणि चमत्कारिक असा अनुभव आपण श्रवण करणार आहोत. आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे तो सौभाग्यवती वैजयंती किनी यांनी. चला तर त्यांचा हा गिरनार यात्रेचा अनुभव आपणही श्रवण करूयात त्यांच्याच शब्दांमध्ये. परंतु तत्पूर्वी आपल्यासोबत जर असे काही अनुभव घडून आलेले असतील, आपल्या अधिकृत व्हॉट्सअप किंवा ईमेल आय डीवरती हा अनुभव आपण आम्हाला शेअर करू शकता. चला तर श्रवण करूयात आजचा हा अनुभव त्यांच्याच शब्दांमध्ये. श्री गुरुदेव दत्त. महाराजांच्या कृपाआशीर्वादाने मला, माझ्याबरोबर माझी मोठी मुलगी ख्याती, लहान मुलगा मेघ, आम्हा तिघांनाही एकाच वेळी गिरनार पर्वत, श्री गुरु दत्तात्रयांचे आणि गुरुपादुकांचेही दर्शन घ्यायचा योग जुळून आला. मला आठवते अजूनही माझ्या लहानपणी, अंदाजे माझे वय असेल 11 वर्ष, माझ्या माहेरच्या घरामध्ये जेव्हा मी झोपलेली होते, पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अर्धे झोप आणि अर्धी जागृती अशा अवस्थेमध्ये मला आमच्या घराच्या मधल्या दाराच्या उंबऱ्यामध्ये साक्षात 3 मुखे, गौरदेह असलेले, गळ्यामध्ये रुद्राक्ष माला घातलेले, चेहऱ्यावरचे तेज अभूतपूर्व, अत्यंत तेजस्वी पीत पितांबर नेसलेले, ज्यांना 6 हात आहेत आणि डाव्या खांद्यावरून खाली हातापर्यंत धवल पांढरी जोळी आणि उजव्या बाजूच्या एका हातामध्ये कमंडलू होते, असे ते साधू महाराज दाराच्या उंबरट्यावरती उभे होते. तेव्हा माझे बालपण असल्यामुळे मला हे जे दारामध्ये आले आहेत हे नक्की कोण आहेत हे काही कळतच नव्हते. थोड्याच वेळानंतर मी माझ्या वडिलांना हा घडलेला सगळा वृत्तांत सांगताच त्यांनी मला ओळख घडवून दिली की ते महापुरुष म्हणजे दुसरे कोणीही नसून साक्षात श्री गुरु दत्त आहेत. त्यांनीच तुला साक्षात्कार दिला असं मला सांगितलं. त्यानंतर मग मी माझ्या वडिलांकडून गुरुचरित्र तसेच श्री गुरुदत्तांची विविध भजन ऐकण्यास सुरुवात केली. मग मला गुरुदत्तांची अशी काही ओढ लागली की माझ्या लग्नानंतर शक्य होईल तसे मी संक्षिप्त श्री गुरुचरित्र, 52 श्लोकी श्री गुरुचरित्र ऐकण्यास आणि शक्य तितके समजण्यास सुरुवात केली. खाजगी नोकरी करत असल्यामुळे घरचे काम, मुले, त्यांची शाळा, नोकरी यामधून मी कितीतरी वर्ष मला कधीतरी दत्त महाराज गिरनारला बोलावतील का असा सतत विचार करत असे. त्यामध्येच टूर्स आणि ट्रॅव्हलच्या खाजगी बसेसद्वारे नेहमीच लोकांना विविध ठिकाणी देवदर्शन घडवणारे श्री सुभाषभाई भंडारे यांनी मोबाईलवरती एक पत्रक पाठविले, ज्यामध्ये 5 दिवसांची ट्रीप असून त्यामध्ये द्वारिका, श्रीकृष्णांचे दर्शन, महादेवांचे दर्शन, नागेश्वर ज्योतिर्लिंग, सोमनाथ ज्योतिर्लिंग, गिरनारी श्री दत्तगुरूंच्या चरणपादुका दर्शन, हनुमानजींचे धाम, साळंगपूर यांचा समावेश होता. ते पाहून मला अचानक खूप आनंद झाला आणि असे वाटले की लहानपणापासून ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होते तो योग याच वर्षी म्हणजे 2024च्या फेब्रुवारीच्या शेवटी आणि मार्च महिन्याच्या 1 तारखेला घडून आला. मी लगेचच माझ्या घरच्यांशी बोलून माझ्या आणि माझ्या दोन्ही मुलांची सीट बुकिंग केली. नोकरीवर असूनही सुट्टीसाठी परवानगी मिळवली. मुलांच्या शाळेतही परवानगी मिळविली आणि 27 फेब्रुवारी 2024 मंगळवारच्या दिवशी दुपारी 3 वाजता आमच्या बसचा गुजरातकडे प्रवास सुरू झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारी 2024ला बुधवारी सकाळी 11 वाजता तब्बल 21 तासांच्या बस प्रवासानंतर आम्ही श्रीकृष्णांच्या द्वारिका नगरीमध्ये प्रवेश केला. तिथेच रूम घेऊन थोड्या आरामानंतर आम्ही रुक्मिणी मंदिर, बेट द्वारका, नागेश्वर ज्योतिर्लिंग, गोपी तलाव, मुख्य द्वारकाधीशांचे मंदिर असे दर्शन केले. त्यानंतर सकाळीच म्हणजे 29 तारखेला तिथून निघालो. तिथून वेरावल बंदर, भालका तीर्थ, त्रिवेणी संगम, जिथे श्रीकृष्णांना बाण लागून त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले ते स्थळ आणि मुख्य सोमनाथ ज्योतिर्लिंग यांचे दर्शन घेतले. त्या संध्याकाळीच जुनागड मार्गे श्री गुरुपर्वत असलेले गिरनार क्षेत्र गाठले.
रात्री तेथेच रूम घेऊन आम्ही राहिलो. पुढे भल्या पहाटेच स्नान वगैरे करून आम्ही फ्रेश होऊन तिघे आमच्या बसमधील काही सोबती आम्ही सर्वजण गिरनार पायथ्याशी आलो. प्रवास एकटेच नसल्यामुळे आणि बरोबर माझी मुलगी, लहान मुलगा असल्यामुळे आम्ही रोपवेने जाण्याचा निर्णय घेतला. तिथे 600 रुपये एका व्यक्तीचे जाण्याचे आणि येण्याचे तिकीट काढले. रोपवेच्या रांगेमध्ये थांबलो. माझ्या मनामध्ये अतिशय उत्साह होता. माझे गुरुपर्वत पाहण्याचे आणि श्री गुरुदेव दत्तांच्या चरणपादुका दर्शन घेण्याचे कितीतरी वर्षांपासून असलेले स्वप्न आज पूर्णत्वाला येणार होते. एवढेच नव्हे तर माझ्याबरोबर माझ्या दोन्ही मुलांनाही श्री गुरुचरणांचे दर्शन घडणार होते. तिकडचे रोपवे हे सेन्सरवर फिरत असतात. मध्ये कुठेही न थांबता पर्वत पायथ्यावरून थेट अंबाजी मंदिरापर्यंत आणि तिथेही न थांबता अंबाजी मंदिर ते पुन्हा गिरनार पायथ्यापर्यंत असे सतत ते सेन्सरवरती चालू असतात. आमचा रोपवेचा डब्बा खाली आला. एका डब्यामध्ये एका वेळी 6 व्यक्ती बसू शकतात. आम्ही तिघेही श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा असे म्हणत रोपवेने प्रवास सुरू केला. जणू काही एका बंद काचेच्या पेटीमध्ये बसून आम्ही पर्वताच्या उंच उंच कड्यांच्या बरोबरीने समांतर चाल करीत होतो. वरती वरती जात राहिलो. उंच उंच गिरनार पर्वत आणि सभोवती दिसणारी गर्द हिरवी फिकट करडी झाडी, पर्वतांच्या दगडामध्ये आपली मुळं रोवून उंच उंच वाढलेली झाडे, त्यावरून इकडून तिकडे उड्या मारणारी माकडं, काळ्या पाषाणांमध्ये लपलेल्या नागमोडी गुंफा, अशा सर्व सुंदर दृश्यांमधून जसं आमचं रोपवे वरती जायला लागला तसं एक असं वळण आलं की रोपवेचा वेग कमी झाला आणि थोड्या वेळातच खाली जैन मंदिर दिसू लागले. आम्ही जसं जसं वर जात होतो तसाच धवल पांढऱ्या ढगांनी आम्हाला वेढा घातला. मला माझा मोबाईल काढून तो बाहेरचा देखावा साठवून ठेवण्याचा मोह आवरत नव्हता. मी लगेचच शक्य तेवढे ते मनोरम दृश्य माझ्या मोबाईल फोनमध्ये साठवले आणि काही वेळातच रोपवे गिरनार पर्वताच्या ठिकाणापर्यंत पोहोचला. आम्हाला तिघांनाही जणू धरणीवरून थेट विमानाने स्वर्गात पोहोचल्यासारखे वाटले. रोपेमधून आम्ही पाऊल जसा बाहेर काढले तसे 4ही बाजूंनी घमासान वारा जाणवायला लागला. वेळ सकाळी 7:30 वाजताची. खूप थंडी होती. तिथून आम्ही तिघेही पायी पायऱ्या चढत अंबाजी मातेच्या मंदिरात पोहोचलो. तिथे आरती चालू होती. त्या जगदंबेच्या सुंदर दर्शनाने आम्ही पुढील प्रवास सुरू केला आणि जसे आम्ही अंबाजी मंदिर पर्वत उतरून खाली गोरक्षनाथ पर्वताकडे निघालो तसे अनेक पांढरे शुभ्र ढग अचानक वेगाने खाली येताना भासू लागले आणि जणू काही आम्ही दोन्ही बाजूंनी असलेली खोल तरी आणि त्यावर पांढऱ्या शुभ्र ढगांची गादी आणि मध्ये एक चिंचोळी दगडी पायऱ्या आणि माती असलेली वाट, त्या वाटेवरती पाय रोखून पांढऱ्या शुभ्र ढगांबरोबर पुढे चालू लागलो. तिथेच मला माझ्या मुलीचा फोटो काढण्याचा आणि ते विहंगम दृश्य आमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा मोह काही आवडता आला नाही. असा सुंदर प्रवास करत आम्ही तिघेही गोरक्षनाथ धुनी आणि त्यांच्या मंदिरापर्यंत पोहोचलो. तिथे आम्ही दादागुरु श्री मच्छिंद्रनाथ, श्री गुरु गोरक्षनाथ, काळभैरव यांच्या मूर्तींचे दर्शन घेतले आणि तिथल्या धुनीच्या उदीचा टीका कपाळावरती लावत तिथून श्री गुरुपादुका असलेल्या पर्वतापर्यंत प्रवास सुरू केला. दिसते तेवढी सोपी नसलेली ती गोरक्षनाथ पर्वतापासून खाली उतरणारी उभी दगडी पायरी असलेली आणि वळण असलेली वाट उतरताना पाय कापायला लागले. माझी मुलगीही माझ्यापासून 100 पायऱ्या पुढे होती. मुलगा मेघ हा माझ्या पुढे 10 पायऱ्या चढत होता. माझे पाय मात्र तर दुखायला लागले होते. पण मनातल्या मनामध्ये श्री गुरुदेव दत्तांचे नामस्मरण करतच राहिले. अचानक समोरून भगवे वस्त्र असलेले, रुद्राक्ष धारण केलेले, एका हातामध्ये कमंडलू तर एका हातामध्ये त्रिशूळ असलेले महाराज आले. त्यांनी मला हाक मारली. क्या हुआ बेटी, क्यों रुक गई? आगे बढ़ते रहने पर ही मंजिल मिलेगी. त्यांचे असे शब्द ऐकताच माझ्या पायामध्ये त्राण आले आणि मी त्यांच्या चरणांना स्पर्श केला आणि परत पुन्हा पुढची वाट सुरू केली. माझा मुलगा थोडा पुढे जाऊन मला नेण्यासाठी पुन्हा परत मागे येत होता. जणू काही महाराजच मला परत नेण्यासाठी येत होते.
अशी ती उभी घसरण कड्याची वाट उतरून आम्ही तिघेही आता 2 कमानी असलेले, एक म्हणजे श्री गुरु दत्तात्रय चरण आणि दुसरी अखंड धुनी कमंडलू कुंड नक्षत्र, असे 2 रस्ते जिथे आहेत त्या भागापर्यंत पोहोचलो. आणि जसं श्री गुरुदेव दत्तद्वार असं नजरेस पडलं, त्या क्षणी माझे डोळे अचानक अश्रूंनी भरायला लागले. कारण लहानपणी झालेला श्री गुरु दत्तांचा साक्षात्कार आता मला पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार होता. तेथून पुढे वाटेमध्ये तिघेही एकत्र मागे पुढे चालू लागलो. मध्येच डोलीवाले बाजूला व्हा असा पुकारा करत वेगाने आपली डोली उचलून पुढे जात होते, तर काही पुन्हा भाविकांना दर्शन करून खाली आणत होते. आणि आता तो श्रीगुरु शिखराचा उंच उंच कडा मला स्पष्ट दिसू लागला. आणि त्या अनेक वळण घेत सरळ उभी चढण असलेल्या दगडी पायऱ्या जणू गणिताच्या भूमिती आकृतीसारख्या जाणवत होत्या. आता इथपर्यंत आल्यावर मला आमच्या बसमधील काही प्रवासी भेटू लागले, जे माझ्या मुलाला मेघला हाका मारत खाली येत होते आणि उतरताना त्यांचे कौतुक करत होते की अवघ्या वयाच्या 8व्या वर्षी एवढे उंच शिखर त्यांचे चढणे आणि उतरणे हा एवढ्या पटापट आणि कुठेही न थांबता पार करत होता. आणि मुलगी ख्याती तर केव्हाच शिखराच्या मंदिरापर्यंत श्री गुरुपादुकांचे आणि त्रिमूर्ती दत्तगुरूंचे दर्शन करून एका पायरीवरती बसून राहिली होती. जसं मी गुरुपादुका आणि मूर्ती असलेल्या मुख्य गाभाऱ्यापर्यंत पोहोचले, तसा आत्तापर्यंत आलेला सर्व थकवा एका क्षणामध्ये गायब झाला आणि माझे अंग आता एकदम हलके मोरपिसासारखे जाणवायला लागले. ते त्रयमूर्तीचे रूप कितीतरी डोळ्यामध्ये साठवू आणि मेंदूच्या चेतनेमध्ये ठेवू असे वाटले. बाजूलाच असलेल्या श्री गुरुचरणांच्या पादुकांचे दर्शन घेतले आणि असे वाटले की जणू काही आता आपण श्री गुरु दत्तांच्या चरणांजवळच येऊन थांबलो आहोत. जगातल्या महाग वस्तूंना किंवा स्थळांना जाऊनही गुरुपादुकांजवळचे क्षण मिळणार नाहीत. तेथेच 2 महाराजांचे दर्शन घेतले. लावलेल्या ग्रिलला पूर्ण प्रदक्षिणा करून 2 क्षण त्या स्थानाकडे माझी दृष्टी स्थिरावली आणि विचार आला की या अखंड संसारापासून दूरवरती ह्या उंच गिरीपर्वताच्या या उंच कड्याच्या स्थानी श्रीगुरूंनी 12,000 वर्ष तप केले. जणू ते अजूनही त्या मूर्तीतून आपल्याकडे पाहत आहेत. आणि मला कितीतरी वर्षांनी डोळे भरून श्रीगुरूंचा साक्षात्कार झाला. पुन्हा एकदा जणू काही त्रिमूर्तींचे ते रूप तिथेच उभे राहून कितीतरी वेळ तसेच बघत राहावे. पण मागे अजूनही माणसे दर्शनासाठी उभी असल्यामुळं थोड्या वेळासाठी झालेला तो मोह मला मनातच ठेवून मी श्री गुरुपादुकांना प्रणाम केला. अखंड जगाला कर्मबंधनामध्ये असताना सन्मार्गाचा अवलंब करून आपले नित्य जीवन कसे व्यतीत करावे हे शिकवणूक देणाऱ्या त्या गुरुपादुका म्हणजे माझ्यासाठी माझ्या जीवनाचे झालेले सार्थकच वाटले. आणि तिथून निघताना माझे नेत्र अश्रूंनी भरले, पण ते आनंदाचे अश्रू होते. माझ्या दत्तगुरूंची भेट झाल्याचा तो आनंद माझ्या डोळ्यातून वाहत होता. मग आम्ही तिघेही परतीच्या प्रवासाला लागलो. परतीमध्ये पुन्हा लागणाऱ्या 2 कमानीकडे आलो आणि श्री गुरुदेव दत्तात्रयांची अखंड धुनी जिथे प्रज्वलित झाली त्या स्थानाकडे निघालो. काही पायऱ्या खाली कमानीकडून चालत आम्ही धुनीजवळ येऊन पोहोचलो. सकाळी 6:30 वाजता आम्ही तिघांनीही आमचा प्रवास सुरू केला होता. पण त्यानंतर पाणी किंवा नाश्ता यापैकी काहीच खाल्ले पिल्ले नसल्यामुळे धुनीच्या मुख्य द्वाराजवळ एका खोलीवजा जागेमध्ये एक महाराज पाण्याचे वाटप करत होते. त्यांच्याकडे थंडगार पाण्याचा आनंद घेतला. एवढ्या उंच पर्वताच्या कड्यावरती उंच खडकामधून दरीखोऱ्यातून उपलब्ध असलेल्या त्या नैसर्गिक झऱ्याच्या पाण्याचा आस्वाद जणू त्या तहानलेल्या अवस्थेमध्ये अमृतासारखा भासला. तिथेच पुढे श्री गुरुदत्त महाराजांनी स्वतः प्रज्वलित केलेल्या अखंड धुनीमधून अग्नी अखंड राखेतून तेवत सर्व दुःख रोग यांच्या नाशनासाठी श्री गुरुदत्तांची प्रज्वलित धुनी म्हणजे संजीवनी भस्म असल्याचे जाणवत होते. तिथे एक साधू महंत बसले होते. धुनीची विभूती ते वाटप करत होते. प्रत्येकाला फक्त एकच देत होते. विभूतीची ती पुडी मी त्यांच्याकडून 2 पुड्यांची मागणी केली, पण त्यांनी मला नकार दिला आणि म्हणाले की यामधील एक करमुदी देखील खूप प्रभावी आहे. मी त्या 1 पुडी उदीचा स्वीकार केला आणि जवळच लागून
एका मोठ्या दगडी गुंफेसारख्या असलेल्या जागेमध्ये महाराजांच्या अहोरात्र चालू असलेल्या आणि कधीही न संपणाऱ्या महाप्रसादाचा आनंद घेतला. गुजराती पद्धतीचे वरण, भात, 2 भाज्या, गोड पदार्थ तसेच लोणचे असा तो महाप्रसाद होता. सकाळपासून आम्ही तिघेही उपाशी असल्यामुळे तो महाप्रसाद म्हणजे जणू काही श्री अन्नपूर्णा मातेने तयार करून आपल्याला खाऊ घालून आपला अंतरात्मा तृप्त झाला असं जाणवले. आणि परत एकदा स्वतःशी असलेल्या पूर्ण ताकदीवर पाणी आणि प्रसाद ग्रहण केल्यावर जी काही आलेली शक्ती होती तिथून कमानदारापर्यंत चढलो. पुन्हा एकदा कमानीकडून श्री गुरुक्षनाथ पर्वताकडे यायला निघालो. साधारण 10-10:30ची ती वेळ होती. मगाशी उतरलेले ढग भेदत सूर्यनारायण त्या अखंड पर्वतरांगेमधून आपली किरणं दूरवर चारी बाजूने चालवत जणू धरणीवरूनच येत असल्याचा भास झाला. बाजूच्या पर्वत कड्यावर आणि आम्ही चढत असलेल्या उंच कड्याच्या शेजारील दरी सोनेरी किरणांनी जणू सोन्याची असल्याची भासत होते. उंचच्या उंच दगड पर्वताच्या मध्याशी जणू काही एकावरती एक रचले होते आणि त्यामध्ये बऱ्याचशा गुंफा होत्या ज्यामध्ये जंगली पशु राहत असावे. वाघ, सिंह, हरिण, ससे इत्यादी बरेच प्राणी त्यामध्ये राहतात. त्या निर्जन डोंगरामध्ये वर्षानुवर्ष तप करत असलेले काही साधू महंतही त्या गुफांमध्ये राहतात. आणि आता पर्वत कड्याची उभी चढण बघून पुन्हा एकदा पाय थरथर करायला लागले. मुलगा आणि मुलगा दोघेही भरभर चालत बऱ्याच पुढे जाऊन थांबले. मला मात्र दम लागायला सुरुवात झाली. मी माझी सावली शोधून एका दगडी पायरीवर बाजूला बसून राहिले. त्या पायरीच्या अगदी बाजूलाच गर्द हिरवी झाडी होती आणि त्यावरती आकाशातल्या ताऱ्यांच्या आकारातली छोटी धबल पांढरी फुले बहरली होती. त्या फुलांचा मन मोहून टाकणारा सुगंध बराच वेळ मला त्या पायरीतून उठूनच देत नव्हता. पुन्हा बाजूला सुंदर उंचच्या उंच झाड जणू त्या पर्वतावर घट्ट आपली मुळे रोवून उभे राहिले असे वाटत होते आणि त्या झाडावरती एक अनेक रंगबिरंगी सुबक पाखरांचा थपा येऊन बसला. बाजूला असलेली ती हिरवी गर्द झाडी, त्यावरती मन मोहून टाकणारी ती ताराकृती सुगंधी फुले आणि झाडावर बसलेला तो रंगीबेरंगी पक्ष्यांचा थवा, जणू काही मी स्वर्गदाराच्या पायरीवरती बसले होते असेच वारंवार वाटत होते. हळूहळू श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणत गोरक्षनाथांकडे जाणारा कडा चढण्यास सुरू केले. मध्येच 20 पायऱ्या चढून झाल्यावरती थोडीशी विश्रांती घेत पुन्हा चढत असं करत करत आम्ही तिथून पुन्हा गोरक्षनाथांचा निरोप घेतला आणि अंबाजी माते मंदिरापर्यंत जाणाऱ्या उतरणीला उतरू लागलो. ती उतरणं उतरत असताना तेथे माझी ओळख इंग्लंडहून भारतात आलेला एका परदेशी जोडप्याशी झाली. त्यातल्या त्या स्त्रीचे म्हणजे माझ्या मैत्रिणीचे नाव होते एमी. ते दोघेही तिकडे भारत मातेची असलेल्या संस्कृती, परंपरा आणि सुंदरतेच्या शोधासाठी आणि त्यावरती एक डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी पर्वतावर आले होते. त्यांच्याकडे एक महागडी दुर्बीण होती आणि दूरवरची दृश्य जवळून स्पष्टपणे टिपता येईल असा एक कॅमेरा होता. माझ्या फोनमध्ये मी एमी आणि माझा एक सेल्फी घेतला आणि त्यांना निरोप देत पुन्हा तिकडून खाली उतरलो. आम्ही आता अंबाजी माता मंदिराकडे येणाऱ्या पायऱ्यांकडे चालण्यास सुरुवात केली, जिथे सकाळी थांबून आम्ही दोन्ही बाजूला असलेल्या दऱ्या आणि आमच्यासोबत चालणारे ढग यांचे स्वतःबरोबर फोटो घेतले होते. अंबाजीचे चढण चढताना पुन्हा रोपेकडून माईकवरती असे अनाउन्समेंट होत होते की वातावरण खराब होत आहे आणि पुन्हा ढग वेगाने खाली येत आहेत. ज्यांनी रोपेची तिकिटे काढली आहेत, जी रिटर्न तिकीट आहेत, त्यांनी कुठेही न थांबता रोपेच्या दिशेने यावे. काही वेळामध्येच रोपे बंद होणार आहेत. ती अनाउन्समेंट ऐकताच मेघ आणि ख्याती दोघांनीही मला कुठेच थांबू दिले नाही आणि आम्ही थेट अंबाजी मंदिरामध्ये पुन्हा आलो. तिथे पुन्हा अंबाजी मातेचा आशीर्वाद घेतला आणि बाजूलाच असलेल्या दुकानातून लिंबू सरबत प्यालो. थेट रोपे सेंटर गाठले. आम्ही आता पुन्हा बंद काचेच्या ते पेटीमध्ये येऊन बसतो. सेन्सरवर चालत असल्यामुळे रोपेची ती लिंक सतत चालूच होती आणि आता 50 फूट अंतर पार केले तोवर ते पुन्हा अवतीभोवती ढग जमा झाले. सोसाट्याचा वारा सुटला आणि रोपे अचानक तिथेच थांबला, कारण सेन्सरला पुढून सिग्नलच मिळत नव्हते. आजूबाजूला 3-4 पर्वत आणि डोंगर कडा
तो सुद्धा सरळ खाली उतरण बसणारा. खाली मुंगी एवढी दिसणारी पायी पर्वतावर चढण उतरण करणारी माणसं, छोटी छोटी दिसणारी झाडं झुडपं आणि प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वारा त्या पर्वताच्या दगडांना जाऊन पुन्हा वेगाने आमच्या दिशेने येत होता. ज्या रोपेच्या डब्यामध्ये आम्ही होतो तो बंद अवस्थेमध्ये जणू काही आकाश पाळण्याप्रमाणे त्या वाऱ्यामुळे झोके घेऊ लागला. जागच्या जागी झोके घेत असणाऱ्या त्या काचेच्या पेटीत आम्ही तिघे आणि इतर अजून 4 प्रवासी अडकलो. आता मात्र माझा मुलगा मेघ घाबरून रडायला लागला. मी आणि ख्याती घाबरलो, कारण तो रोपेचा डब्बा खूप वेगाने झोके घेत होता आणि बराच वेळ तिथेच थांबला होता. मी लगेचच मेघला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याला मी सांगितले की श्री गुरुदेव दत्त आपल्या पाठीशी उभे आहेत, आपल्या बरोबर आहेत, त्यामुळे तू रडू नको, शांत हो. थोड्याच वेळामध्ये आपला रोपे सुरू होईल. अशी जवळजवळ 20 ते 25 मिनिटं गेली. मी महाराजांचे चिंतन करतच होते, नामस्मरण करत राहिले. आणि काही वेळामध्येच रोपे सिस्टमची टेक्निकल टीम 3 ते 4 माणसासोबत वरती आली आणि त्यांनी रोपेचे काम सुरू केले. अवघ्या 5 मिनिटात रोपे मंद गतीने चालू होत खालच्या दिशेने मार्गाला लागले. आता कुठे मेघच्या चेहऱ्यावरती हसू आले आणि मला आणि ख्यातीलाही हायसे वाटले. श्री गुरुदत्तांचे अनेक आभार मनातल्या मनात मानले आणि आलेल्या संकटातून आम्हाला सुखरूप बाहेर काढल्याबद्दल त्यांचे आभार मानले. खाली पायथ्याशी आल्यावरती तिथे गिरनार समितीचा एक मोठा मॉल आहे. तिथे काही वेळ थांबलो. तिथे चहा, कॉफी, कोल्ड्रिंक, नाश्ता असं खाऊन पिऊन झाल्यावरती तिथे असलेल्या वेगवेगळ्या दुकानामध्ये फिरलो. वेगवेगळ्या पद्धतींची हस्तकला केलेल्या वस्तू, तोरणे, किचन्स, शिंपल्यांच्या वस्तू, गिरणारी महादेव, हनुमान यांचे प्रिंटेड टी शर्ट्स, गुजराती बांधणी वर्क ओढण्या, ड्रेसेस, इतरही बरेच काही असं त्या पायथ्याशी असलेल्या मॉलमध्ये आहे. बाजूला पैर की मालिश करालो असे म्हणत मालिशवालेही फिरत असतात. अजून थोडे पुढे येऊन मी मेघसाठी एका गेमच्या दुकानामध्ये थांबलो. तिथे असा नियम होता की पाण्यामध्ये ठेवलेल्या अनेक बदकांपैकी 3 बदके लांब दांडी असलेल्या गाडीने बाहेर काढायची आणि त्या बदकांच्या मध्ये जो रंग असेल तोच 3 रंग जर दुकानवाल्यांच्या चार्टवर मॅच होत असेल तर एक टेडी बिअर ते आपल्याला फ्रीमध्ये देणार. गेम खेळण्यासाठी एका वेळेसाठी 250 रुपये घेतात. पण आम्ही काढलेल्या त्या 3 पैकी एकाही बदकामध्ये रंगच नव्हता. पुढे जात काही वस्तू खरेदी करत आम्ही पुन्हा रूमवरती पोचलो. तिथपर्यंत दुपारचे 1:45 झाले होते. मग बसतर्फेच असलेलं जेवण जेवून फ्रेश होऊन पुन्हा 4 वाजताच्या दरम्यान जलाराम बापांचे मुख्यस्थान असलेल्या वीरपूरसाठी निघालो. आणि श्री गुरुदत्तांच्या आशीर्वादाने आम्हाला श्री गुरूंचे, गुरुपादुकांचे खूप सुंदर दर्शन झाले. मन भरवून दर्शन झाले. आणि नंतर आलेल्या संकटातूनही महाराजांनी आम्हाला तारले. आमच्यासारखेच श्री गुरुदत्तांचे गिरणारीचे दर्शन तुम्हा सगळ्यांना मिळू दे, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. पुन्हा लवकरच भेटूयात अशाच सुंदर प्रवासासह. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि श्रोतो, याचबरोबर सौभाग्यवती वैजयंती किनी यांनी आपल्याला पाठवलेला त्यांचा हा गिरनार यात्रेचा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा मेड फॉर मराठी. धन्यवाद.